कोकणातील अस्सल चवीचा अनुभव घ्यायचा असेल तर कोळंबीचा नारळाच्या दुधातला रस्सा हा नक्की ट्राय करून बघा। ताजी कोळंबी, सुगंधी मसाले आणि नारळाचे दूध यांच्या अप्रतिम संगमामुळे हा रस्सा अतिशय क्रीमी आणि चविष्ट बनतो। गरमागरम भाकरी, चपाती, भातासोबत याची चव खुलून येते। ही सेम पद्धत वापरून तुम्ही या पद्धतीने चिकनचा रस्सा सुद्धा करू शकता। फक्त चिकनमध्ये थोडा दह्याचा वापर करा, एवढंच। तर करायचं काय, मोठी किंवा लहान कोळंबी ही निवडून मधला धागा काढून स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घ्यायची। मग लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी ओलं खोबरं हे चिरून घालून एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून हे नारळाचं दूध चाळणीतून गाळून घ्यायचं एका बाउलमध्ये। आता राहिलेला नारळाचा जो चोथा आहे तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं पाणी ॲड करून पुन्हा मिश्रण वाटून घ्यायचं आणि चाळणीतून चाळून घ्यायचं। असं किमान 2दा किंवा 3दा करायचं, म्हणजे मग हे नारळाचे दूध मिळेल। आता नारळाचे दूध साईडला ठेवून द्यायचं आणि सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 इंच आलं, 10-12 मोठ्या लसणाच्या पाकळ्या, 6 ते 7 काजू, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून वाटायचं। मग वाटलेल्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडं पाणी घालून एक पेस्ट तयार करून घ्यायची। चिकन करताना पाण्याऐवजी दह्याचा वापर करू शकता। मग ही पेस्ट कोळंबीवरती घालून 1 चमचा आमचूर पावडर, प्रत्येकी 1 चमचा जिरे आणि धने पूड घालून अर्ध्या किंवा 1 लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि थोडं चवीनुसार मीठ घालून मिक्स म्हणजे मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं। आता जो नारळाचा दुधाचा जो उरलेला चोथा होता ना, तो फेकून न देता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यात एक मूठभर किसलेलं सुकं खोबरं, 1 ते 2 चिरलेले कांदे, थोडी कोथिंबीर आणि पाणी घालून एक वाटण घ्यायचं। आता कढई किंवा पातेल्यामध्ये बटर आणि थोडं तेल गरम करायचं। मग काय, त्यात कढीपत्ता आणि तमालपत्र्याची फोडणी करून वाटलेलं वाटण घालून 5 ते 10 मिनिटं हे शिजू द्यायचं। मग यामध्ये 3 ते 4 आमसुलं मॅरिनेट केलेली कोळंबी घालून अर्धा चमचा हळद, 1 ते 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालून छान परतून घ्यायचं आणि मग काय, यात नारळाचं दूध ओतायचं आणि वरून कसुरी मेथी तसेच चवीनुसार मीठ ॲड करून हे 20 मिनिटं छान उकळू द्यायचं। कोळंबी शिजायला 20 मिनिटं पुरेशी आहेत, फक्त चिकनला थोडा शिजायला वेळ लागेल एवढंच। यामध्ये फक्त नारळाचे दूध घालायचे आहे, पुन्हा पाणी वगैरे अजिबात ॲड करायचे नाही। आता गरम ग्रेव्हीवर थोडं तडका पॅनमध्ये बटर गरम करून यामध्ये 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालून तडका ओतायचा आणि वरून कोथिंबीर किंवा कसुरी मेथी पेरून पुदिन्याचे पान ठेवून द्यायचे सजावटीसाठी। हो, तयार आहे आपली नारळाच्या दुधातली बटरी ग्रेव्ही किंवा झणझणीत रस्सा। साहित्यांची सगळी लिस्ट ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेवढे चेक करा।